आणि यानंतर स्पीड न्यूजमध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया। नालेसफाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिलाय। काँग्रेसच्या कार्यकाळात मुंबईत कधीच पाणी साठलेलं नव्हतं असं नाना पटोलेंनी म्हटलंय। तर निवडणुकीआधी केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेवर सुद्धा काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। सोयीनुसार हे वॉर्ड पुनर्रचना झाल्याचा आरोप पटोलेंनी केलाय। शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे। 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असेल। केतकीनं जामिनासाठी सुद्धा अर्ज केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला वाढता प्रतिसाद दिसतोय। मनसेच्या अयोध्या दौऱ्यासाठी मुंबईतनं 4 ट्रेन बुक केल्या गेल्या आहेत। आतापर्यंत मुंबईतून 12,000 जणांनी नोंदणी केल्याचं समोर येत आहे। केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या पुणे दौऱ्यादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आपापसात भिडले होते। पुण्यातल्या बालगंधर्व चौकात महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन सुरू आहे। त्याच वेळेला पुण्यामधल्या अलका चौकात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक पद्धतीने आंदोलन करताना दिसतायत। स्मृती इराणींच्या कार्यक्रमादरम्यान रविवारी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झालेली होती। पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या राष्ट्रवादी आणि भाजपमधल्या राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचं दिसतंय। झाशीची राणी पुतळा परिसरात राष्ट्रवादीकडून आंदोलन होतंय। विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपचे 2, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो। 6व्या जागेसाठी शिवसेनेनं महाविकास आघाडीतील अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरा उमेदवार उभा करण्याचं जाहीर केल्यानं या निवडणुकीतली चुरस आता आणखी वाढली आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेवरून संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट केलंय। शिवसेना 6वी जागा लढणार आणि जिंकणार असा निर्धार त्यांनी ट्विट करत केलाय। महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची ईर्ष्या दिसू लागलेली आहे। भ्रष्टाचारातनं पैसा आणि त्यातून घोडेबाजार हे दुष्ट चक्र कधी थांबेल अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन संभाजीराजे छत्रपतींनी राज्यातल्या आमदारांना केलेलं आहे। याबाबतचं एक पत्रही त्यांनी प्रसिद्ध केलंय। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी आपण निश्चित सहकार्य कराल अशी अपेक्षाही संभाजीराजेंनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। औरंगाबादमध्ये 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर सभेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे। शिवसेनेचे नेते तसंच मराठवाड्यातले काही प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील। उद्धव ठाकरेंची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे। राणा दाम्पत्यानं जामीन अटींचा भंग केल्याप्रकरणी सरकारी वकिलांनी तक्रार केलेली होती। या तक्रारी संदर्भातली सुनावणी आज होणार आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या शिवडी न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहेत। शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली बदनामी केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। या प्रकरणी संजय राऊत यांना नोटीसही बजावण्यात आलेली होती। 1 रुपयाचाही घोटाळा झालेला नसताना, घोटाळ्याचे पुरावे नसताना राऊत यांनी फक्त बदनामीसाठी अपप्रचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलेला आहे। भाजपचे आमदार जयकुमार गोरेंच्या भवितव्याचा निर्णय आज होईल। अटकपूर्व जामिनासाठी गोरेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे। या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून आज हायकोर्ट निर्णय देणार आहे। मृत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्र तयार केल्याचा आरोप गोरेंवर करण्यात आला आहे। आदित्य ठाकरेंनी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांची कामं आणि नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला। रात्री अचानक त्यांनी काही अधिकाऱ्यांसह कामांची पाहणी केली। रस्ते दुरुस्तीची कामं वेगानं सुरू असल्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केलंय। भाजपकडून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 23 मेला औरंगाबादमध्ये पाणी प्रश्नावर मोर्चा काढला जाणार होता। मात्र त्याआधीच पालिकेनं जलबेल ॲप लॉन्च केलेला आहे। या ॲपद्वारे नागरिकांना आता एका क्लिकवर पाणी पुरवठ्याचा दिवस आणि वेळ कळणार आहे। पाणी पुरवठ्याविषयी काही समस्या असतील तर नागरिकांनी एका क्लिकवर आपली समस्या आता नोंदवता येऊ शकणार आहे। यासाठी पालिकेकडून हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटनं ताब्यात घेतलं। दरम्यान या प्रकरणी रईसला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातल्या बाजीराव रोडवरील अक्षरधरा बुक गॅलरीला भेट दिली। या ठिकाणाहून राज ठाकरेंनी 200हून अधिक ग्रंथ आणि पुस्तकांची खरेदी केली आहे। यावेळेला राज ठाकरेंनी 50,000 रुपये किमतीची पुस्तकं खरेदी केली आहेत। ऐतिहासिक आणि सामाजिक पुस्तकांची खरेदी केल्याची माहिती पुस्तक दुकानदार रमेश राठिवडेकर यांनी दिलेली आहे।
मुंबईतल्या काही भागांमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद असेल. जलवाहिन्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे, त्यामुळे या कालावधीत मुंबईतल्या पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणी पुरवठा बंद असेल, तर शहरातल्या काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेनं केलेलं आहे. मुंबईतून परदेशात जाणाऱ्या व्यक्ती आता 90 दिवसांनी बूस्टर डोस घेणार आहेत. पालिकेनं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधलं अंतर कमी करण्यासाठी केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. पालिकेनं त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांना याबाबतचे आदेशही जारी केलेत. मांडवा ते गेटवे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद असेल. पावसाळी हंगाम सुरू होत असल्यानं या काळात प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाते, त्यामुळे चाकरमान्यांना रस्त्यानं मुंबई गाठावी लागेल. येत्या 3 ते 4 दिवस राज्यातल्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे. यंदा तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर हव्याहव्याशा वाटणाऱ्या गारव्याची चाहूल लवकर मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी अंदमानात मोसमी पावसाचं आगमन झालंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर मे महिना हा HD म्हणजेच हंटिंग्टन आजार जागरूकता महिना म्हणून पाळण्यात येत असतो. यामध्ये HD लाईट नावाचा महत्त्वाचा कार्यक्रम समाविष्ट आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीला निळ्या आणि जांभळ्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. कांद्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. ₹2 2 आपला कांदा विकला जात असल्यानं आम्ही आता जगायचं कसं असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी करतायत. 50 ते 60 हजार एकरी खर्च करून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल दर मिळतोय. कांद्याचे दर गडगडल्यानं राज्यातला शेतकरी हवालदिल झालाय. मोठ्या कष्टानं पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल दर असल्यानं केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये. द्राक्षाला दर नाही, टरबूज फेकून देण्याची वेळ आली आहे. अनेकांचा ऊस अजूनही शेतात उभा आहे. अशातच कांद्याचेही दर गडगडल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. परभणी शहरातल्या धार रोडवरून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. रस्त्याच्या मध्यभागी इलेक्ट्रिक पोल न काढता रस्त्याचं काम केलं गेलं आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले इलेक्ट्रिक पोल त्वरित काढावे, त्यासाठी प्रशासनाला निवेदनही दिलं गेलं आहे. जळगाव शहरातल्या तांबापुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर 2 गटात दगडफेकीमध्ये झालं. या घटनेत 2 जण किरकोळ जखमी झालेत. 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दगडफेकीत काही घरांचं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय. नगरमध्ये पोलीस नागरिक संवाद मेळावा नगरचा पोलीस नागरिक संवाद मेळावा पुण्यामध्ये पार पडला. यावेळेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते. स्नेह मेळाव्यात करण्यात आलेल्या विविध सूचनांची दखल घेत कार्यपद्धतीत बदल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे. जुन्नरमधील काळवाडीच्या गिरजाई शिवारात शेतकरी काकडींच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं झडप घातली. कुत्र्यावरील हल्ल्याची चाहूल लागतात शेतकरी मदन काकडेंनी बिबट्याचा पाठलाग करत बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याला बिबट्याच्या तावडीतून वाचवण्यात अपयश आलं. शेतकऱ्यानं कुत्र्याला वाचवण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न CCTVत कैद झालेत. पुण्यातल्या जुन्नरमधल्या खोडद परिसरात रात्रीच्या वेळेला 2 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. विश्वास घंगाळेंच्या घराच्या अंगणात 2 बिबटे फिरत असल्याचं पाहायला मिळालं. प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं मोबाईल कॅमेऱ्यात हे चित्र कैद केलंय. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याचं आव्हान वनविभागापुढे असेल. चेन्नईतल्या एका भाविकानं विठ्ठलाचरणी 3 लाखांचं सोनं दान केलंय. चेन्नईतल्या भगवान नाम प्रचार मंडळींनी विठ्ठलाला 50 ग्रॅम वजनाची माळ दान केली आहे. यावेळेला समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि सदस्य शकुंतला नडगिरे यांनी या भाविकांचा सत्कार केलाय. कोल्हापुरामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. सकाळपासूनच सूर्यदर्शन झालेलं नाही. हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना बदललेल्या हवामानानं काहीसा दिलासा मिळालाय. मात्र दुसरीकडे पावसाच्या आगमनाची ही चाहूल असल्यानं नैऋत्यपूर्व शेती कामांनी सुद्धा आता वेग घेतलाय. एव्हरेस्ट सर करणाऱ्या कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर या तरुणीचे हाल होत आहेत. एव्हरेस्टवरून परतण्यास पैसे नसल्यानं तरुणीनं पायी प्रवास केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे दानशूरांनी मदत करण्याची मागणी आता तिचे कुटुंबीय करतायत. गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केलेला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही काळापासून हार्दिक पटेल यांची नाराजी असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात काँग्रेसमधला अंतर्गत कलह आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ज्ञानवापी केसची सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे. वकिलांचा बंद असल्यानं वाराणसी कोर्टातली सुनावणी आता टळलेली आहे.
इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर झाल्याचीही बातमी आहे। सुप्रीम कोर्टानं इंद्राणी मुखर्जीला हा जामीन मंजूर केलाय। 6.5 वर्ष हा बराच मोठा काळ असल्या कारणामुळे हा जामीन मंजूर करत असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। नवी दिल्लीच्या सिटी हाइट्स परिसरात 52 वर्षीय व्यक्तीवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। दर्यागंज पोलिसांकडून खुनाचा अधिक तपास सुरू आहे। चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। अहमदाबादच्या साबरमती परिसरात चाळीच्या परिसरात 60 वर्षीय महिला आणि तिच्या मुलीवर एका व्यक्तीनं तलवारीनं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झालाय तर मुलगी गंभीर जखमी झालेली आहे। आरोपी हा पीडितांचा दूरचा नातेवाईक असून 2 दिवसांपूर्वी परवानगीशिवाय घरात शिरलेला होता। अंतर्गत वादातनं हा हल्ला झाल्याचं समोर आलेलं आहे। देशभरात आरोग्य विमा कवच घेणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या 5 वर्षात 11% वाढ झाली आहे। मात्र अजूनही हे प्रमाण तुलनेनं फार कमी असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखित केलं गेलं आहे। विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत आरोग्य विमा संरक्षण असलेल्या महिलांचं प्रमाण कमीच असल्याचं या अहवालामध्ये मांडलं गेलेलं आहे। आसामच्या नागाव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार दिसतोय। आसामच्या कामपूरमध्ये नवीन भागात पुराचं पाणी शिरलंय। राज्यातील 16,000 नागरिकांना पुराचा जबरदस्त फटका बसलाय। पुरामुळे नागरिकांना आपली राहती घरं सोडून स्थलांतरित व्हावं लागलंय। आसाममध्ये पुरामुळे सध्या परिस्थिती बिकट बनलेली आहे। राज्यातल्या 26 जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसलाय। पुराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण केलं गेलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याकडनं परिस्थितीची माहिती घेत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय। केंद्र सरकारनं गव्हावरची निर्यात बंदी शिथिल केली असून 13 मेपर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केलेला साठा पाठवण्यास मुभा दिलेली आहे। भारतानं गव्हावर निर्यात बंदी जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर वाढलेत। निर्यात बंदीचा हा आदेश शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा केल्यानंतर इजिप्तला मोठा दिलासा मिळाला आहे।